यानंतर दर्शना झिरवा यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर केलं होतं। दर्शना झिरवा यांना देखील पुष्प गुच्छ, त्याचबरोबर सन्माननीय दोंदे साहेब 1 रुपया मंचावरती यायचं आहे। आणि नियर मिस ही नाटिका सादर केली ते यशवंत तेलम आणि त्यांचे सहकारी, लवकरवरती यायचं आहे। त्याचबरोबर तेच मुंदे त्याची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि या टीमचं संदीप नांगरे सर या ठिकाणी या वारसांना शासनाकडून मुख्यमंत्र्यांच्या साक्षी काय म्हणते? पालघर जिल्हा पोलीस संदेश भाई थोडा इकडे पण बघा। हाय बाय अशी आपल्याला मनोज भाई सादर केलेली आहे, त्याचा आपण इकडे पण जरा हाय बाय करा। मनोज भाई आणि जे संरक्षण कसं करायचं आहे मेन संवाद अभियानाचा जो कार्यक्रम आहे तो आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांनी करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि विक्रमगड पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे। या विभागाचे अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। काय सांगतो? काय बोला ना? एकदम मजेत ना? तुला भेटला का? हेल्मेट भेटला तुला भेटला ना? पण मापा आहे आता बाईक चालवताना हेल्मेट घालून मापा आहे हेल्मेट ते आता बाईक चालवताना कंपल्सरी हेल्मेट घालून हा प्यायची नाही। हो आम्ही तर नाही तिथं झोपायचा। आम्ही नाही बरोबर आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। सुंदर सायंकाळी सुंदर चालू राहणार आहे। बेंडकांना विनंती करतो यापुढे आपल्या समोर जोरदार बाबा म्हणजेच नितेश मुंदेची पूर्ण टीम अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरती सुंदर अशी नाटिका घेऊन येत आहे। जोरदार बाबाच्या पूर्ण टीमने स्टेजचा ताबा घ्यायचा आहे आणि आपल्या समोर पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध महाराष्ट्रभर गाजलेला असा कलाकार म्हणजेच नितेश मुंदे याची नाटिका सगळ्यांसमोर सादर होणार आहे। ही नाटिका कोणाची आहे तर पालघर जिल्ह्याचा सुपरस्टार, पालघर मध्ये नव्हे तर महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेला असा कलाकार म्हणजेच नितेश मुंदे याची पूर्ण टीम आपल्या समोर सादर करीत आहे अंधश्रद्धा निर्मूलन। धन्यवाद। अरे चंगू, अरे चल ना पटकन, काय एवढा टाइम करी? अरे आमचे आहो हा बोंबला भुजायला लागेल ना, चल टाइम झाला, चल पटकन जाऊ। असा रे ते बायकांचा तसाच रे। ऐक ना, बोंबला भुजलीस ना ते एखाद काळी बोंबलाची माना होती जाऊ आमचे आवून उडदाची डाल करेल आहे माना तर विसानी शिवाय घास नाही जाई गेल्या। चल पटकन जाऊ। अरे नाक्यावरला काम कसा माहित ना, लेट गेला का काम नाही लागत आहे। चल लवकर। ए चंगू, अरे होत्या पोरी रिकामी ठाव घेऊन चालला रस्त्यांची। आता आपला काम नाही जमायचा। अरे दिवस सकाळ सकाळी फारवाट बनवती लागली। अरे काय अंधश्रद्धा? बारीक तवसे ऐकत इथे रिकामी ठाव सांग रस्त्यांशी नेलं का काहीच काम जमन हे। अरे चंगू, तू सांगत असतय मी तुझा मानत नाही तर पटकन मी मानन हे कोणाचा? चंगू, अरे होती ना माझ्या चालली रस्त्याची आडवी। अरे भोका असे का भोकी पण ती आम्हाला पनोथी लावून ना आईला तर का भोकी पण त्या रस्ता कापून गेली ना। आठासा काम जमायच्यात नाही। नाही 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 जात वाचत तू जा, फुकट फेरी होल तुझी। मी नाही याचो, मी चाललो घरा परत। नाही 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 मी येऊच नाही। विश्वास ठेवतो चाललो मी तर उचलू दे। आया के आया वाटकुबा आया के। अरे बाबू होगा तो ये ना अरे बाबू होगा है ना, लढू नको। बाबू
भूत कोणी होते आहे ना माना पक्का माहित आहे का त्याला कोणा भूताला ना त्या पण माहित आहे ते भूतार मेल्यावर रोग येऊन देस ना घेऊन जाऊ देत उचलत सांगत पण बाबा मी काय सांग भक्ताकडे नको याला आपल्या बैठकीत घेऊन जाऊ ती पिंटेने जाता ना तर कहाणे करतो तर ऐकून घेते मग तसं दुःख तरी कुठे तू काय सांगत होतास पोरा बैठकीत सांगा अख्खा आजार होतो बेस याला आपले अथियो असा चापाला तो ना असा घेऊन जाऊ ना तसं येताना नातूच पण येईल ओढा भारी सांगा तसं अरे निही निही याला ना भूत कोणी होते रे भक्ताच्या जेवण न्यायला लागत चल उठ अरे भक्ताकडे जाऊ ना अरे नको बैठकीत न अरे भक्ताकडे जाऊ ना अरे नको ना बैठकीत न अरे भक्ताकडे जाऊ ना अरे मेल्या हा अरे मेल्या हा इकडे माझे करा लागले ना तुम्ही इकडे नाही तिकडे नाही करता एक काम करा ना मग मत ही चिरा नाही तुकडे फक्त अरे बाबू हो ते दादाच असं नाव तो ऐकतो काय येन जाण बैठकीत नाही सांगतो हो चालेल तर त्याला बघता देत जाऊ अरे अरे हे काय घेऊन तसं बोला लागलं तुवर मेला रोग कसा निघाला तुझं दोन्हीला डोला फुटलं अरे ओढा मोठा माणूस दिसत नाही का तुला अरे त्या दवाखान्यात जायचा रस्ता इकडची तर इकडे कुठे घेऊन चाललास अरे याला भूत कुणी होतेल आहे याला भक्ताची जवळ न्यायला लागत भक्ताने आम्हाला सांगला आहे भक्ता सांगला ना तुम्ही मानला काय माणूस आहे बेंड्या का तू तर आम्हाला सेना आहेस ना तुला तर थोडी तरी अक्कल हवी अरे सेना हो ना तेव्हाच याला बाबाकडे घेऊन जातो कोणता बाबा चतुर कावल्यासारखी त्याची तेज नजर अख्खे गावाची राहते त्याला खबर त्याचं तंत्र मंत्र सगळे भूतावर ठेवतो ताबा त्याचं नाव आहे जोरदार बाबा फट बाजूला चल, ये चल रे. अरे दवाखान्यात घेऊन जा ना अरे तिकडं जय जोरदार बाबा मूर्ख बालक कोण आहेस तू माझी निंद्रा अवस्था भंग करण्याचं दुस्साहस केलंस तुला मी श्राप देऊ इच्छितो नको नको बाबा मला साप नको आशीर्वाद दे फार मोठी अडचण आहे माझी या 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 बसा 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 काय झालं बसा बाबा आमची एक समस्या आहे याला आता तूच बेस करशील तर मीच बेस करीन ना मी नाही करीन तर कोण करील मैं नहीं तो कोण बे बोल 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 मैं नहीं तो कोण बे हा मैं नहीं तो कोण बाबा तू बाबा इकडे दारू काय समस्या आहे सांग काय होतंय तुला जोरदार बाबा मला ना काय होतं माहित नाही पण जे पण होत ना ते फार वेट होत टेन्शन घेऊ नको शांती ठेव शांती ठेव काय समस्या आहे तुझी बाबा याला ना भूत गुन्हे होते आहे ना फार तळमळत होत असा आता काय उपाय करायचा ना तर तूच कर बाबा तुम्ही करू नको दास तुम्ही एकदम रेहा बिंदास अथ बसेल आहे सगळे भूतांचा बास तुझं नाव प्रकाश नाही तुझा बेंड्या बास जोरदार बाबा नावात दम आहे थांबा आता तुमची समस्या आता दूर करून टाकू धूम मंतर नैच्या दगड वैच्या घोसाला बांधून भूत अरे यो धर्मासेठ अरे ये बोलू का तो 17 फेऱ्या केल्या तुझ्या जेवण काय एखाद मन कॉन्ट्रॅक्ट भेटल काय तर सांगायला लागलास फार मोठासा कॉन्ट्रॅक्ट भेटल अंबानीहून मोठा श्रीमंत होशील अरे तो होशील ना जरा धीर धर ऊपर वाला जब भी देता है छप्पर फाड़ के हा पण तो 20 केव्हा येईल दर फेरेला तुला 2-3 हजार रुपये दिलं ना असा करून मी गरीब झालो ना यो असा लबाड बाबा आहे थांबला याची मी बरोबर करी दू ना तुम्ही याला उचला ना दवाखान्यात घेऊन जा नाही जिता माणूस उचलवून ठेवा चला चांगला का दवाखान्यात घेऊन जाऊ असा तरी बाबाकडे दादू बेस बाबू ए बाबू सदू रे ओ आपे डॉक्टर कर जाऊ आता तुला बाबू लढू नको रे बाबू डॉक्टर काय झालं काय डॉक्टर काय पाहू आजार
10,000. ओके ओके. इकडे आणून असडा त्याला मी चेक करतो. अरे त्यात काही सामान बमान आहे ते त्याला आणून असडू. सॉरी सॉरी. इकडे आणून झोपा असं. मी चेक करतो. आलो ना डॉक्टरचे. ओगाच रे काका. सॉरी सॉरी. ते ऍड्रेस विचारत होतो ना ते माझ्या लक्षातच नाही. मी काय म्हणतो हे ठीक आहे सर्व. किती दिवस गेले काय अरे आजारी होऊन किती दिवस झाले? एखादा आठवडा झाला. एखादा आठवडा? मग एवढ्या दिवस तुम्ही आजारी होते आणि दवाखान्यात त्याची सोडून काय करत होते? वाडगोबा भक्ताचे इंडवीस होता. जोरदार बाबाचे इंडवीस होता. तरी काही फरक नाही पडले ना. आता दवाखान्यात आणला. डॉक्टर जरा घाईच कर ना. हा टाइम तसा झाला आहे. शटाप. गप्प बसा तुम्ही. तोंडातून एकही शब्द काढू नका. तुमचा मुलगा एक आठवडाभर आजारी होता तेव्हा तुम्ही इकडे तिकडे फिरवलं तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला. अंधश्रद्धेला बळी पडून भक्तांकडे आणि तांत्रिक लोकांकडे घेऊन जात होते तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला. लोकांच्या सांगण्यावरून बैठकीमध्ये जाऊन तेल लावत होते तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला. आता अति झाल्यावर तुम्ही इथे घेऊन येता आणि अशात उशीर होतो आणि एखादा आता जे आम्ही ॲक्ट केलं ते तुम्हाला समजलेच असेल. जर तुमच्यासोबत असं झालं तर तुम्ही पोलिसांना नक्की सांगा. आणि जर तुम्हाला वाटतं की त्यांना कसं सांगू, भीती वाटते, तर तुम्ही आईबाबांना सांगा. आईबाबांना सांगायला जर वेगळं वाटत असेल तर त्यांना वाईट वाटेल, कसं वाटेल त्यांना. तर तुम्ही जे जवळचे असतील, मित्र असतील, तुमचे कुणीतरी जवळचे असतील जे समजून घेतील त्यांना सांगा. पण पोलिसांना नक्की सांगा, ते तुमची नक्की मदत करतील. पण असं जास्त कमी अजिबात करू नका, अजिबात घाबरू नका आणि बिनधास्त सांगा. तर आता आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी डान्स करणार आहे, तर नक्की बघा.
आणि यांना तसंच जाऊ द्यायचं. वन्स मोर झाला पाहिजे, वन्स मोर. छोटे छोटे एक कडवा लावा छान. यानंतर आपल्या समोर एक नाटिका सादर करणार आहेत डाईल 112. तर ही नाटिका तुमच्या समोर घेऊन येत आहेत रघुनाथ सुतारे दादा आणि त्यांची पूर्ण टीम. अजून आपल्याकडे भरपूर असे नाटिका आहेत. भाऊ शरद दराडे हे सुद्धा आईवडिलांच्या प्रेरणा, आईवडिलांच्या स्वप्नाची प्रेरणा घेऊन त्यांनीही अभ्यास केलेला आहे आणि ते सुद्धा IPS होऊन आज अरुणाचल प्रदेशमध्ये त्या ठिकाणी ड्युटी करतायत. IPS म्हणून ड्युटी करतायत. ही प्रेरणेची गोष्ट आहे. गोष्ट इथे सुद्धा संपत नाही, गोष्ट इथे सुद्धा संपत नाही. साहेबांचे तिसरे बंधू ते आज दिलीप, त्यांचं नाव आहे साहेबांचे लहान बंधू तिसरे दिलीप दराडे. त्यांनी सुद्धा आईवडिलांपासून प्रेरणा घेऊन आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत केलेली आहे.